हॅलो गाईज, मी शिवमध्ये आपलं कोकणीचा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट स्वर्गनगरी कोकणातून स्वागत होतो। तर मित्रांनो, आता मी खेड बस स्थानकावरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत खेड शहरातील एक प्रसिद्ध असं शिव शंभू शंकरांचं देवस्थान पाहणार आहोत। तर मित्रांनो, तर आज पण मी तुम्हाला दाखवतो स्टँडवरून त्या मंदिरापर्यंत कसं दाखवायचं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार। तर आधी मला खेड बस स्थानक दाखवतो। खेड बस स्थानक हा 3 तालुक्याचं प्रमुख बस स्थानक आहे। दापोली, मंडणगड आणि खेड खूप साऱ्या बसच्या स्थानकातून सुटतात। तर मित्रांनो, आज आपण एक प्रसिद्ध मंदिराकडे जाणारा मार्ग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। रत्नागिरी जिल्ह्यात तर मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हे महत्त्वाचं बस स्थानक आहे। आपण पाहू शकतो खूप साऱ्या बसेस आपल्या खेड बस स्थानकावरती लागले ते बघा मित्रांनो। सकाळचे 8 वाजता सकाळच्या गर्दी जरा कमी असते खेडमध्ये। आता हळूहळू वाहनांची पण गर्दी खूप वाढेल, लोक वाढते कारण सकाळी कोण जास्त खेडला येत नाही। तर आता रस्ते वगैरे खाली आहेत, तर आपल्याला सरळ पोलीस स्टेशनच्या रोडनी खाली जायचं आहे। तो पोलीस स्टेशन पण दाखवतो खेडचं। तर मित्रांनो, हे पाहता इथे एक तहसील कार्यालय खेडचं आणि इथेच काल 4-5 दिवसातून इथे आपल्याला भव्य असा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे बघा। खूप छान असं वाटतंय, तिरंगा फडकत राहते सध्या उंचावरती हा तिरंगा। माननीय पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते हा उंच असा ध्वजस्तंभ खेड तालुक्यात उभारण्यात आला आहे आणि इकडे पुढे पोलीस स्टेशन आहे। पोलीस स्टेशन देखील दाखवतो। खेड पोलीस स्टेशन आहे, ते खेड पोलीस स्टेशन आहे बघा। दिसलं का? दिसलं खेड पोलीस स्टेशन आहे, खेड पोलीस स्टेशन। आणि आपल्याला खाली चालत जायचं तर थोड्यानंतर आपल्याला शिवतर जामगे रोड लागतो हा बघा। शिवतर जामगे रोड आहे, इकडे पण खूप सारे पर्यटन स्थळ आहेत, पण आपल्याला खाली जायचं बघा वाकण आहे, त्याला ताळ्याचं वाकण असेल। रस्त्याची अवस्था तर बघा, रस्त्याची अवस्था खूप बेकार झाली आहे, पण याकडे काय प्रशासन लक्ष देत नाही। प्रशासन आपल्या निवडणुका लढवण्याच्या मार्गावरती आहे, मतदारांवरती काय लक्षच नाही। चला, असं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय मतदान करायचं आहे, निवडून द्यायचं आहे, बाकी आपण हेच करतो। आपण योग्य उमेदवाराला अजून काही निवडून दिलं नाही, संधी दिलीच नाही। चला चला, तर मित्रांनो, हे आपलं आहे खेड तालुक्यातील जिजामाता उद्यान, खेड नगर परिषद खेड यांचं। तर मित्रांनो, ह्याचं काम देखील खूप वर्षाला रखडलं आहे। काय एवढं काय त्या उद्यानामध्ये खास असं नाही, फक्त स्मारक आहे बाबासाहेब आंबेडकरांचं एवढंच, बाकी काय सुशोभीकरण या उद्यानामध्ये दिसत नाही, तेही इकडे प्रशासन करत नाही। पुढे आपल्याला इथून जायचं आतमध्ये, तळ्याच्या वाकण्यामध्ये आपण फायनली आलो आहे। तर 3 बत्ती नाका इकडे आहे तो खामतळा, खामतळ्याला लागून हे मंदिर आहे, आपण पाहू शकता। तर मित्रांनो, हेच ते आहे मंदिर, खामतळ्याचे शंभू शंकरांचं मंदिर। खूप छान असं मंदिर आहे। तर मित्रांनो, मंदिराला लॉक आहे, आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही। तर आपल्या दरवाजामधून काय दिसते, काय देवाची पिंड आपण पाहणार दिसली तर मित्रांनो, आणि समोर इकडे आपण बघू शकता, समोर भव्य असं तळाव आहे हे बघा, आपण पाहू शकता। या तळावाचं खामतळे याला बोलतात, सुशोभीकरणाचं काम चाललं आहे बघा। अजून खूप सारी वर्ष झाली याचं सुशोभीकरणाचं काम चाललं आहे, पण काय अजून त्याचं पूर्ण होत नाही बघा। पिलर वगैरे तयार आहेत, हे झालं तर खूप छान भारी वाटेल। खेडमधील हे एक महत्त्वाचं तलाव होईल। तर मित्रांनो, मंदिराला लॉक आहे, आपल्याला दर्शन घेता येणार, दर्शन बाहेरूनच घ्यावं लागेल बघा। मंदिराची रचना बघा, खूप छान पद्धतीने रंगकाम वगैरे केलेलं आहे। अजून पुजारी आले नाहीत मंदिरामध्ये, थोडा उशीर आपल्या कामावर, त्याच्यामध्ये मी लवकर आलो। पाहूया आता, दरवाजामधून दिसेल थोडं देवाचं शंभू शंकरांची पिंड आपल्याला दिसेल या दरवाज्यातून। काय आपण आतमध्ये जाऊ शकत नाही, तर मित्रांनो, आपण दरवाज्यातून आपण हे शिवपिंड पाहू शकतो। नंदीची समोर मूर्ती आहे, साईडला बाजूला दरवाजा बाजूला गणपती, तसेच साईबाबांच्या मूर्ती आहे, आपण पाहू शकता। तर मित्रांनो, एक साईडला तिकडे सभा मंडप आहे हे बघा। खूप छान असं आरस या ठिकाणी या मंदिराचे मागं ओम नमः शिवाय असं लिहिलेलं आहे हे बघा। अजून पूजा काही झाली नाही, तर मित्रांनो पुजारी येतील थोड्या वेळाने। तर मित्रांनो, आपल्याला कामाला जायचं म्हणतं, आपण आता लवकर दर्शन घेऊन जाऊ शकतो। तर मित्रांनो, खेड तालुक्यातील हे खूप सुंदर असं हे शिवमंदिर आहे आणि समोर तळाव देखील आहे। तर मित्र, कधी तुम्ही खेडमध्ये आला तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या, खूप भारी वाटतं या ठिकाणी येऊन। तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। पुन्हा आपण भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।